आपण पाहूयात बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अस्तित्वावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। गोंदिया आमगाव शहराच्या मुख्य भागातल्या आरोग्य केंद्रावरून राडा झाला। आनंदीबाई जोशी पुरस्काराने या रुग्णालयाचा गौरव करण्यात आला होता। केंद्राच्या स्थलांतराच्या हालचालींना नागरिकांनी तीव्र विरोध केलाय, तर आरोग्य केंद्राच्या जागी शॉपिंग कॉम्प्लेक्स बनवण्याचा डाव असल्याचा आरोप देखील आता केला जातोय। आरोग्य केंद्र हटवल्यास तीव्र आंदोलनाचा गावकऱ्यांनी इशारा दिलेला आहे। अभी तो इसकी हालत उतनी बराबर नहीं है। इतने सारे पेशेंट आते हैं, कई बार लंबी लंबी लाइन लगती है, दो डॉक्टर बैठ के इलाज करते हैं। अभी अपने पास में साधन सुविधा भी पूरी नहीं है, फिर भी बेचारे डॉक्टर लोग यहाँ पे अच्छी मेहनत कर रहे हैं, काम कर रहे, लोगों को सुविधा दे रहे हैं। अब इसको भी लेके जाएंगे बोलते हैं तो फिर बाकी लोग कहाँ जाएंगे। अभी हमने ऐसा सुना कि आरएस में इस सारे पेशेंट जाएंगे करके 43,000 45,000 का अपने पास में संख्या है इसमें डिपेंडेंट, जो इस पीएससी में डिपेंडेंट है। आरोग्य केंद्राला सुद्धा त्यांनी पैसे कमावण्याचे माध्यम ते करत आहेत आणि आम्ही यांना पैसे कमवू देणार नाही। इथून कॉम्प्लेक्स बनवून हे जे जिल्हा परिषद मेंबर आणि नेता लोक पैसे कमवण्याच्या याच्यात पडले आहेत, आम्ही हे होऊ देणार नाही। आणि माझ्या भारतीय जनकल्याण फाउंडेशन आहे, समजा हे यांनी ऐकलं नाही तर आम्ही मोठा आंदोलन उभा करू। नगर परिषदेचे जे लोक आहेत त्यांना सोयीस्कर उपचार होतो ह्या ठिकाणी आणि कृपया हिला हलवलं नाही पाहिजे। शाळेच्या मुलांच्या तब्येत बिघडली वेळेवर वगैरे समजा तर ही सोयीस्कर असते आणि इथून 1.5 किलोमीटर 2 किलोमीटर दूर ते काय आरेच आहे, तिथे जाण्यास लोकांना खूप त्रास होतो। म्हणून ही एकदम सोयीस्कर ठिकाणी आहे, म्हणून हिला विनंती करून हलवलं पाहिजे नाही हिला। बनगाव पीएससी ही जवळपास मागच्या 30-40 वर्षापासून इथं कार्यरत आहे आणि आजूबाजूला छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या बाउंड्रीला लागून आहे। आणि इथे जवळपास दररोज म्हणजे सरासरी 60-65 पेशंट तरी रुग्ण येतात दररोज आणि तसेच डिलिव्हरी पण होतात। इथे हे जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे याला हलवून या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्सचा मानसिकता आणि खालच्या दर्जाचा उठाव जो केला आहे, ठराव जो केला आहे, त्याचा मी निषेध करतोय। अगोदर राज्य सरकारने इथे आरोग्य सुविधाच्या अनेक सुविधा दिल्या आहेत, परंतु त्या सुविधा अधिक वाढ करण्याच्या ऐवजी हे प्राथमिक आरोग्य केंद्र स्थानांतरण करून या ठिकाणी उद्योग उभारण्याचा जो मानस जिल्हा परिषदच्या पदाधिकारी आणि सदस्यांचा आहे, त्याबद्दल मी त्यांचा निषेध करतो।